नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच महिलांचे फॉर्म हे मंजूर झालेले आहे। या मंजूर झालेल्या फॉर्मचे तुम्हाला पैसे येणार की नाही हे तुम्हाला कसं माहिती पडेल? तर त्याकरता तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे की नाही हे अगोदर चेक करावं लागेल। आणि जर आधार कार्ड तुमचे बँकेला लिंक नसेल तर या योजनेचे पैसे जरी तुमचा फॉर्म मंजूर झाला तरीसुद्धा या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकणार नाही। तर आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे कसे चेक करायचं ते मी तुम्हाला सांगतो। तर तुमच्या आधार कार्ड तुमचा बँक अकाउंटला लिंक आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने देखील घर बसल्या चेक करू शकता। आणि जर नसेल तर काय करायचे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला सुरू करूया व्हिडिओला। मोबाईलवरती आल्यानंतर तुम्ही जे ब्राउझर यूज करत असाल, इंटरनेट एक्सप्लोरर असो किंवा क्रोम ब्राउझर, त्याला तुम्हाला सर्वात अगोदर ओपन करायचे आहे आणि तिथे तुम्हाला जायचे आहे गुगलवरती। आणि गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला येथे माय आधार अशा प्रकारे टाईप करायचे आहे। त्यानंतर पहिल्याच नंबरची वेबसाईट ओपन होईल, माय आधार। तुम्ही पाहू शकता uidai.gov.in या वेबसाईटला तुम्हाला नंतर ओपन करायचे आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि आधार सर्व्हिसेस अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि तुम्हाला खाली आल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल, आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस आणि आधार लिंकिंग स्टेटस, चेक आधार व्हॅलिडिटी। तर पहिल्या नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस, आधार लिंकिंग स्टेटस, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि वेलकम टू माय आधार आणि लॉग इन बटनचं तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल। तर इथे तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारेल आणि जो कॅप्चा दिसत आहे तो तिथे टाकायचा आहे। तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यावरती तुम्हाला इथे टाकायचा आहे जो की तिथे तुम्हाला इमेजमध्ये कॅप्चा दिसत आहे तो, आणि लॉग इन विथ OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल जो की आधार नंबरला लिंक असेल, त्या नंबरवरती एक OTP जाईल आणि तो OTP इथे आपल्याला करायचा आहे इन्सर्ट। हा OTP इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि अशा प्रकारचं तुमचं जे पेज आहे ते ओपन होईल। तुम्ही इथे तुमचं आधार देखील पाहू शकता, इथे तुमचा जो फोटो आहे तो सुद्धा दिसणार आहे, तुमचं आधार कार्ड आहे कशा प्रकारे आहे ते सुद्धा इथे चेक करू शकता। आणि बरेचसे जे फॉर्म आहे, बरेचसे ज्या सर्व्हिसेस आहेत ते या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता। आधार डाउनलोड करू शकता, अपडेट करू शकता, बायोमेट्रिक लॉक वगैरे करू शकता। तर आपल्याला मेन चेक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस। तर इथे अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅप हॅज बीन डन, आणि इथे तुमच्या बँकेचं नावसुद्धा दिसणार आहे। बँक सीडिंग स्टेटसच्या पुढे अशा प्रकारे तुम्हाला ॲक्टिव्ह आहे म्हणून तो सुद्धा दिसणार आहे, आणि तुम्ही केव्हा हे लिंक केलेलं होतं ते डेटसुद्धा दिसणार आहे, आणि कुठल्या बँकेला लिंक केलं होतं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। जर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल तर तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेला लिंक आहे। तुमचं आधार जर तुमच्या बँकेला लिंक नसेल तर इथे ही इन्फॉर्मेशन दिसणार नाही, आणि इथे ॲक्टिव्ह स्टेटस जे आहे ते सुद्धा दिसणार नाही, आणि इथे तुमच्या बँकेचं कुठल्याही प्रकारचं नाव इथे दिसणार नाही। तर मित्रांनो, या पद्धतीचा यूज करून तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही हे घर बसल्या चेक करू शकता। परंतु आता प्रश्न आहे की ज्यांचं अकाउंट इथे दिसत नाही तर त्यांनी काय करायचे आहे? तर त्यांनी त्यांच्या बँकमध्ये जायचे आहे, तिथे आधार सीडिंगचा एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म तिथे फिलअप करायचा आहे, आणि आधार कार्डची एक झेरॉक्स आणि बँक पासबुकची एक झेरॉक्स, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल आणि ज्या बँकमध्ये जर मल्टिपल अकाउंट असेल तर ज्या अकाउंटला तुम्हाला हे आधार कार्ड लिंक करायचे आहे आणि ज्या अकाउंटला तुम्हाला हे पैसे पाहिजे असेल त्या बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंगचा फॉर्म भरायचा आहे आणि तिथे तो सबमिट करायचा आहे। त्यानंतर बँकेचे कर्मचारी तुमचं आधार कार्ड हे बँक तुमच्या अकाउंटला लिंक करून देईल। तर अशा पद्धतीने तुम्ही बँकमध्ये जाऊनच तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक करू शकणार। तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।